भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज विमानांनी रात्री 3:30 वाजता दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प जे बालाकोट सेक्टरमध्ये होते त्यांच्यावरती हल्ला केला। तिथे 1000 किलो वजनाचे लेझर गाइडेड बॉम्ब्स वापरण्यात आले आणि समोर आलेल्या बातमीप्रमाणे 200 ते 250 दहशतवादी यामध्ये मारले गेले असावेत, ज्यामध्ये जैश ए मोहम्मदचा जो मुख्य आहे मसूद त्याचे नातेवाईक सुद्धा आहे। लक्षात हे ठेवायला पाहिजे, ज्यावेळेस पुलवामाचा हल्ला झाला त्यावेळेला पाकिस्तानला कळालं होतं की भारत प्रतिहल्ला करेल, म्हणून त्यांनी दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प जे पहिले LOC पासून 40 ते 50 किलोमीटर दूर असायचे त्यांना ते खूपच मागे घेऊन गेले। आता जिथे जो दहशतवादी कॅम्प होता, जिथे आपण हल्ला केला, हा पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीरमध्ये नाही, हा खैबर पख्तूनख्वा या पाकिस्तानच्या प्रांतामध्ये आहे, जो इम्रान खान यांचा प्रांत आहे, जिथे ते या आधी त्या प्रांताचे मुख्यमंत्री होते। तिथे हा कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आला, ज्यामध्ये त्यांचं पुष्कळ नुकसान झालं। 20 मिनिटांमध्ये आपली विमानं परत आली। लगेच पाकिस्तानच्या एअरफोर्सनी त्यांचा पाठलाग करायचा प्रयत्न केला, परंतु त्यांना त्यात यश मिळालं नाही। लक्षात हे ठेवायला पाहिजे की पाकिस्तानचं एअरफोर्स हे पुष्कळ अलर्टवरती होतं आणि ते कॉम्बॅट एअर पेट्रोल म्हणजे हवेमध्ये पेट्रोलिंग करत होते, जे अतिशय महागडं आणि किंमतवान असतं। त्यांची एवॅक म्हणजे रडारची विमानं ही हवेमध्ये उडत होती। असं असताना सुद्धा आपल्या हवाई दलांना या ठिकाणी जाण्यामध्ये यश मिळालं आणि एक यशस्वी हल्ला करून ते परतले। त्याकरता त्यांना नक्कीच धन्यवाद द्यायला पाहिजे। परंतु जास्त महत्त्वाचं असं आहे की भारताच्या इतिहासामध्ये पहिल्या वेळा हवाई दलाचा वापर हा पाकिस्तानच्या दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पच्या विरुद्ध करण्यात आला। कारण भारतामध्ये एक असे उंटावरून शेळ्या हाकणारे विद्वान आहेत की ते नेहमी सांगायचे की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्यामुळे आपण हवाई दलाचा वापर करू शकत नाही। त्यांना आपण खोटं ठरवलं आणि पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचं बऱ्यापैकी नुकसान केलं। परंतु यामुळे दहशतवाद थांबेल का? यामुळे जैश ए मोहम्मद हा दहशतवादी संघटना बंद पडेल का? त्याचं उत्तर आहे नाही। पाकिस्तानकडे अजून सुद्धा प्रत्येक वर्षी 2000 ते 2500 दहशतवादी तयार करण्याची क्षमता आहे। त्यामुळे ही लढाई पुढे चालूच राहील। आपण उचललेलं पाऊल हे अतिशय महत्त्वाचं होतं। जगाला आपण एक मेसेज दिला की जर तुम्ही आमच्यावरती हल्ला केला तर आमच्याकडे जी पारंपरिक शक्ती आहे त्याचा वापर करून आम्ही आमच्या देशाचं रक्षण करू शकतो आणि याचं जवळजवळ सगळ्या जगाने स्वागत केलेलं आहे। पाकिस्ताननी पहिले म्हटलं की काहीच झालं नाही, नंतर त्यांच्या पार्लमेंटमध्ये दाखवण्यात आलं की हा पाकिस्तानचा मोठा अपमान झालेला आहे आणि आज पाकिस्तानच्या मीडियामध्ये याविषयी TV चॅनलवरती मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की आता पाकिस्तान याचा प्रतिहल्ला घेऊन कसा जबाब देऊ शकतो। पाकिस्तानकडे सैन्याचा वापर करण्याची क्षमता आहे, परंतु लक्षात हे घ्यावं की पहिले 85% पाकिस्तानी सैन्य हे भारत पाकिस्तान सीमेवरती असायचं। आता त्यापैकी 50% सैन्य हे पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे वझिरिस्तानमध्ये, बलुचिस्तानमध्ये, सिंधमध्ये आपल्याच लोकांच्या विरुद्ध दहशतवादी म्हणजे अँटी टेररिस्ट ऑपरेशन करण्यामध्ये गुंतलेला आहे। एवढंच नव्हे तर आज अफगाणिस्तानची सीमा जी पाकिस्तानला लागते ती अशांत आहे, म्हणून तिकडून सुद्धा अफगाणिस्तानकडून हल्ले होत आहेत। एवढंच नव्हे तर याआधी पाकिस्ताननी इराणच्या सैन्यावरती सुद्धा दहशतवाद्यांच्या मदतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये इराणच्या सैन्याचं पुष्कळ नुकसान झालं होतं आणि लगेचच काही दिवसांनी इराणनी पाकिस्तानच्या सैन्यावरती हल्ला केला। पाकिस्तानचं हवाई दल आपल्या विरुद्ध कारवाई करू शकेल का? क्षमता जरूर आहे, परंतु जर ते आले तर परत जाणार नाही याचीच आपल्याला खात्री असावी। म्हणून पाकिस्तान सैन्य वापरेल का, हवाई दल वापरेल का, किंवा सागरी कारगिल म्हणजे समुद्राकडून 26/11 सारखा हल्ला करू शकेल का? जर त्यांनी मुंबईवरती असा हल्ला केला तर हे दहशतवादी सगळे मारले जातील, याकरता काहीही शंका नको। परंतु किनारपट्टीवरती राहणाऱ्या जनतेने आपले कान आणि डोळे उघडे ठेवावे आणि कुठल्याही अशा प्रकारचे काही माहिती दिसली
तर लगेच ती सुरक्षा एजन्सीजना द्यावी. परंतु जे जास्त शक्य आहे ते म्हणजे आपल्या वेगवेगळ्या ठिकाणावरती, मग ती सैन्याची असो किंवा इतर असो, दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता आहे. कारण आज पाकिस्तानचे अनेक छुपे सेल भारतामध्ये लपलेले आहेत. म्हणून आताच्या ज्या लढाईमध्ये सामान्य जनतेने भाग घ्यायची गरज आहे. ज्या ज्या भागात आपण राहतो तिथे कान आणि डोळे उघडे ठेवा. सेलिब्रेट करण्याकरता किंवा जय जयकार करण्याकरता वेळ नाही, वेळ आहे डोळे आणि कान उघडे ठेवून आपल्या भागाला सुरक्षित ठेवण्याची. सोशल मीडियावरती जर काही देशविरोधी मेसेजेस आले तर ते थांबवण्याची आणि सगळे मिळून आपापसातली भांडणं थांबवून, वाद थांबवून सैन्याच्या मागे उभं राहायची. जर गरज पडली तर सरकार एक्स्ट्रा बजेट जाहीर करू शकतं, सैन्याला अजून जास्त पैसा देऊ शकतं. म्हणून जर जास्त कर भरावे लागले तर त्याकरता न कंप्लेंट करता आपण सैन्याच्या मागे उभं राहावं. खात्री आहे की यामुळे पाकिस्तानचं आव्हान परतवण्याकरता आपल्याला नक्कीच अंतिमतः यश मिळेल. जय हिंद.